नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माध्यमिक विद्यालय बोरखेडा येथील 7वीच्या विद्यार्थ्यांनी एक छोटीशी बँक तयार केलेली आहे. त्याबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेऊ. बघा, बँकमध्ये जर तुम्हाला अकाउंट ओपन करायचं असेल तर या पद्धतीचा बँक अकाउंट ओपनिंगचा फॉर्म तुम्हाला दिला जातो. आता ही मयुरी जी आहे ती बँकेमध्ये अकाउंट ओपन करते. या पद्धतीने तिने फॉर्म भरलेला आहे अकाउंट ओपनिंगचा. आता हा फॉर्म जो आहे तो ती जमा करणार आहे. जमा केल्यानंतर मयुरीला पासबुक दिलं गेलेलं आहे आणि पासबुकवर तिचा अकाउंट नंबर, कस्टमर ID, ॲड्रेस आणि फोटोही आहे. आता मयुरीला बँकेमध्ये पैसे टाकायचे आहेत. बँकेत किंवा खात्यामध्ये पैसे टाकण्यासाठी या पद्धतीचा फॉर्म दिला जातो, डिपॉझिट स्लिप. आता मयुरी भरते आहे. मयुरीने पैसे जमा केलेले आहे. पैसे जमा केल्यानंतर पैसे जमा झाल्याची स्लिप जी आहे, डिपॉझिट स्लिप, ती मयुरीला मिळालेली आहे. मयुरीला बँकेतून आता 50 रुपये काढायचे आहे अकाउंटमधून. त्यासाठी या पद्धतीचा विथड्रॉ स्लिप जी आहे ती मयुरी आता भरून देणार आहे. स्लिप भरून झालेली आहे. आता विथड्रॉ स्लिप ती जमा करते आहे. मयुरीला पैसे मिळालेले आहे 50 रुपये तिच्या अकाउंटमधले. मयुरीने किती पैसे टाकले होते बँकेत आणि किती काढले याचे सगळे डिटेल्स तिच्या पासबुकवर आलेले आहेत. बघा, तिने सुरुवातीला 190 रुपये टाकले होते आणि नंतर 50 रुपये काढले, तर बॅलन्स आता शिल्लक आहे 140 रुपये. आणि या पद्धतीची सगळी नोंद जी आहे ती या बँकेमधल्या जो मॅनेजर आहे ओम, त्याच्या रजिस्टरमध्ये सगळी माहिती जी आहे ती आपल्याला बघायला मिळते प्रत्येकाची. तर या पद्धतीने आम्ही एक छोटीशी बँक तयार केलेली आहे. या बँकेमधून मुलांना ट्रान्झॅक्शन कसं करायचं या पद्धतीची सगळी माहिती दिली जाते. धन्यवाद.